क्षेत्ररक्षकाची यामध्ये काही चूक नाहीये, कारण चेंडूने उसळी घेतली. उसळी घेतल्यामुळे त्याच्या हाईटपेक्षा जास्त चेंडू उडाला आणि चेंडूने सीमा पार केली. पुढील चेंडू, सुंदर चेंडू पुन्हा एकदा, आणि या ठिकाणी नक्कीच पंच दाद देत आहेत आऊट म्हणून. या ठिकाणी झेलबाद होतोय यष्टींच्या मागे. यष्टीरक्षकाने चोख भूमिका बजावली आणि पहिला झटका लागतोय तो MDP 11 संघाला. चला, ताबडतोब खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये पाठवायचे, विना विलंब लावायचा नाहीये. आपण आपले पुढील फलंदाज तयारीत ठेवायचे. अगोदरच आपण आपली रणनीती आखायची की एखादा जर फलंदाज जर बाद झाला तर पुढील कोणता फलंदाज आपल्याला मार्गस्थ करायचा आहे याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. माननीय श्री आफताब किलारे साहेब, मार्कस सिक्युरिटी यांचे सर्व उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांचं श्री बल्लाळेश्वर मित्रमंडळ रायगड यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. तर मार्कस सिक्युरिटीचे सर्व जे आपल्या या उद्योगाच्या भूमिकेतून या ठिकाणी 2 धावा घोषित, उद्योगाच्या भूमिकेतून हाऊसकीपिंग, सिक्युरिटी, त्याचबरोबर बाउन्सर आणि इव्हेंट मॅनेजमेंटचे कार्य महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ते करीत असतात. असे माननीय श्री आफताब किल्लारे साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. तर त्यांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपले अनेक आभार. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्रीच्या स्वरूपामध्ये आणि अखंडकरीत षटकार, आणि धाव संख्या मात्र या ठिकाणी 12. षटकार, चेंडू 4 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते फलंदाज. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना MDP 11 संघाची फलंदाजी आहे आणि कोकण गौरव संघ या ठिकाणी गोलंदाजी करीत असताना पहिल्या 4 चेंडूवरती 12 धावा आणि 1 विकेट या ठिकाणी मिळालेली आहे. पुढील चेंडू पुन्हा लॉलीपॉप चेंडू आणि पूर्ण समाचार घेतलाय. यावेळी तर पूर्णपणे मनगटाचाच वापर केला आणि चेंडूला दिली हवाई सफर आणि अख्खानकणी तसा षटकार. आणि धाव संख्येमध्ये 6 ने वर धाव संख्या होती 18. 5 चेंडू 18 धावा. आता मात्र पुन्हा एकदा एक षटकार लावला तर 24 धाव संख्या होऊ शकते आणि एक चांगला आकार या ठिकाणी धाव संख्येला मिळू शकतो. आणि जर 24 धावा जर झाल्या तर पुढच्या 12 चेंडूमध्ये जर अजून 24 धावा जरी घेतल्या तर एक 50 रनाचं टार्गेट होऊ शकतं. आणि तोच प्रयत्न सफल सुद्धा होतोय. पुन्हा एकदा खणखणीत सीमा पार षटकार आणि 24 धावसंख्येवरती पहिल्या षटकाखेर धावसंख्या पोहोचलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 24 धावा. तर या ठिकाणी आपले प्रमुख मान्यवर माननीय श्री आफताब किल्लारे साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. तर त्यांचा आपण या ठिकाणी मंडळातर्फे स्वागत समारंभ त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. तर त्यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष माननीय श्री अनिल रेवाळे साहेब आपल्या शुभ हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतील. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा साहेब. धन्यवाद.
आता दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकाचा पुरेपूर समाचार घेऊन आता दुसऱ्या षटकाचा समाचार घेण्यासाठी स्ट्राईक वरती डावखुरा फलंदाज आणि त्याच प्रयत्नामध्ये आणि पहिलाच एक्स्ट्रा कव्हरला मारलेला हा गगनचुंबी असा षटकार. आमचे राजेश सावंत पंच याची दाद देत आहेत की चेंडू हा सीमा पार आहे, षटकार आहे. वाह, काय धावांचा आकार दिलेला आहे, क्या धावांना आकार दिलेला आहे, काय धावसंख्या, धावांचा डोंगर या ठिकाणी, धावांचा रथीत पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु या ठिकाणी काहीसं शपल होऊन खेळत असताना पंच या ठिकाणी निर्णय देत आहेत निर्धाव चेंडू म्हणून. बॅट्समन शपल होऊन त्या ठिकाणी खेळतोय, त्यामुळे नक्कीच आउटर साइडची जी काही लाईन जी आहे ती मात्र पंचांसाठी या ठिकाणी ओपन राहते आणि पंच त्यानुसार निर्णय देतात. त्यानंतर अशफाक पठाण साहेब यांचा सुद्धा आपण या ठिकाणी शुभ सन्मान आपल्या मंडळाचे कार्यकारी सदस्य, आपले अध्यक्ष माननीय श्री प्रशांत बिलारे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करीत आहोत. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दोन चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 30. पाहूया किती धावसंख्या उभारली जाते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण मात्र तेवढं सुंदर पाहायला मिळत नाहीये आणि या 2 धावा मिळू शकतात आणि धावबा सुद्धा होऊ शकला असता, परंतु चुकी ठरलेली आहे, चुकी झाली नाही ती एसटी रक्षकाची. चेंडू सोडला, 2 धावा मात्र या ठिकाणी मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होते 32. 3 चेंडू, इथे मात्र संधी होती, परंतु संधीचं मात्र सोनं मात्र करता आलं नाही इथे क्षेत्ररक्षकाला. 2 धावा. प्रत्येक वेळी फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज, परंतु काहीसा चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये येत नाहीये. तर या ठिकाणी त्रिफळाचित होतोय, बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टींवरती आदळतोय आणि या ठिकाणी विकेट मिळते ती गोलंदाजाला. तर आपले आप्ताब किलारे साहेब यांच्या माध्यमातून श्री बल्लाळेश्वर मित्रमंडळ यांना जे काही देणगी मूल्य प्राप्त झालेलं आहे, तरी श्री बल्लाळेश्वर मित्रमंडळ रायगड आपले सहर्ष ऋणी आहोत. धन्यवाद साहेब, आपण असेच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आमच्या या मित्रमंडळाला सहकार्य करावं आणि आपण आपली मोलाची भूमिका बजावावी अशी आम्ही अपेक्षा करतो आणि आपणास धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दुसरं षटक मार्गस्थ असताना धाव संख्या मात्र होतीये 32. पाहूया किती धावा मिळत आहेत, किती धावा आता पुढच्या काही षटकांमध्ये मिळत आहेत. 50 धाव संख्या जर केली तर 18 चेंडूमध्ये एक चांगली धावसंख्या उभारलेली असेल. वाईड चेंडू देत आहेत की पंच या ठिकाणी निर्णय देतीलच, आपला काय निर्णय असेल तो. दक्ष पंच आपले आहेत. वाईड चेंडू, एक अवांतर धाव, त्याबरोबर एक धाव धावून घेतलेली आहे 22च्या स्वरूपामध्ये. अशा 2 धावा, धाव संख्येत 2 ने भर, धाव संख्या होते 34. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित होते बहुतेक पंचांकडून. अवांतर धावेत वाईटच्या स्वरूपात भर तर आहेच, त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय मौलिक असं आपल्याला या ठिकाणी धाव संख्या अजून 4च्या स्वरूपात पाहायला मिळते. 22च्या स्वरूपामध्ये धाव संख्या पाहायला मिळते. सोने पे सुहागा म्हणता येईल. आणि या 4 धावा, अशा 5 धावा टोटल या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. चुकी कोणाची? गोलंदाजाची. चुकी कोणाची? यष्टीरक्षकाची. चेंडू लेग साईडचा चेंडू सोडला आणि काहीसा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा मिळाला नाहीये, त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा मिळालेला नाहीये. पुन्हा एकदा लेग कटरचा चेंडू काहीसा समजला नाही तो फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू. आता मात्र मला वाटतंय शेवटचा एक चेंडू शिल्लक, धाव संख्या होतीये ती 39. शेवटचा चेंडू शिल्लक.
पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही बॅटच्या टप्प्यामध्ये आला नाही. पुन्हा एकदा एका धावती समाधान मानावं लागतंय आणि मात्र गोलंदाजाला मात्र आपल्या कामगिरीला जे काही साजेशी अशी जे काही खेळी करायला पाहिजे होती ती मात्र करता आली नाहीये. चांगल्या धावा कुठल्या गेल्या या सुद्धा गोलंदाजीवरती 40 धावा मिळाल्या, म्हणजे जवळपास 16 धावा या गोलंदाजाला टिपचून मारलेले आहेत आणि एकूण धावसंख्या या ठिकाणी होते 40. आता शेवटचं षटक पाहूया. 6 चेंडूमध्ये किती धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत आणि किती धावांचा डोंगर या ठिकाणी उभा राहतोय, किती धावांचं आव्हान या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी दिलं जात आहे. शेवटचं षटक आणि पाहूया एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी झेलबाद होतोय आणि पहिला चेंडूमध्ये पहिला झटका. धाव संख्या मात्र स्थिर 40. चला पुढील फलंदाज ताबडतोब आपण मैदानामध्ये उपस्थित राहायचंय. बॅट्समन आता येतोय संदीप. पाहूया शेवटच्या षटकातील काही चेंडू, निर्धाव चेंडू या ठिकाणी चेंडू काहीसा समजला नाहीये. यष्ट्यांच्या समांतर असा चेंडू, यष्टीच्या खाली असणारा चेंडू आणि चेंडू निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र स्थिर. पहिले 2 चेंडू फेकण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज, एक सुद्धा धाव दिली नाहीये. या ठिकाणी धावांचा जो काही वारू जो आहे तो वारू रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय तो गोलंदाजाच्या माध्यमातून. पाहूया आता त्याला आता फलंदाजाचं काय प्रत्युत्तर मिळतंय आणि सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, सुरेख गोलंदाजी. मला वाटतं पहिले 3 चेंडू निर्धाव चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती 1 विकेट घेतलेली आहे, पुढील 2 चेंडू निर्धाव चेंडू आणि 40 या धाव संख्येवर आतापर्यंत रोखलेले. आता पुढचे 3 चेंडू कशा पद्धतीचे चेंडू फेकले जातील. मला वाटलं होतं की नक्कीच 50 तरी नक्कीच पार करेल हा संघ, परंतु मात्र गोलंदाजीचं आता सुरेख प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. वाव, व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. काहीसा बॉल समजला नाहीये आपल्या जवळपास आणि पंच या ठिकाणी निर्णय देतील आणि धावबाद होतोय या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन, नक्कीच पाठ थोपटली गेली पाहिजे या गोलंदाजाची आणि तशीच काही भूमिका या ठिकाणी यष्टीरक्षकावरून. सुरेख असे 4 चेंडू फेकले गेले, एकही धाव दिली गेली नाहीये. पूर्णपणे धावांचा रतीब रोखला गेला. 40 या धाव संख्येवरती या ठिकाणी रोखून ठेवलेलं आहे. आता पुढच्या 2 चेंडूमध्ये पाहूया किती धावा मिळत आहेत. सुरुवातीला पहिलं षटक 24 धावांचं, दुसरं षटक 16 धावांचं आणि आता तिसरं षटक एकही धाव जमा करू शकलेला नाहीये. एक सुद्धा धाव आतापर्यंत या ठिकाणी जमा करू शकलेला नाहीये तो संघ. शेवटच्या षटकातले शेवटचे 2 चेंडू, आता या 2 चेंडूवरती किती धावा मिळू शकतात पाहूया की त्या तेवढ्याच धावांवरती या ठिकाणी समाधान म्हणावं लागतंय ते संघाला. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन, अप्रतिम गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून. पाहूया कोणत्या प्रकारचा चेंडू असेल, लेग कटर असेल, ऑफ कटर असेल की फुल लाईन डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा पंच या ठिकाणी निर्णय तर आपला देतीलच, परंतु पुन्हा एकदा वाईड चेंडू, अवांतर चेंडू पंचांकडून घोषित केला जातोय आणि धाव संख्या मात्र आता अवांतर धावेने 1 धावेने भर होते. ती धाव संख्या होते 41. कुठे 40 वरती 4 चेंडूमध्ये रोखलं होतं ते मात्र आता या ठिकाणी
एक धाव अवांतर स्वरूपामध्ये आणि पुढील आता पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरने मारलेला चेंडू. पाहूया झेल होतोय का की काय होतोय. पंच या ठिकाणी निर्णय देतील. चौकार. या ठिकाणी खणखणीत असा चौकार. धाव संख्या होतीये 45. आता शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या होतीये 45. किती धावा मिळत आहेत. स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू. पाहूया किती धावा होतात. की तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु चेंडू रोखवू शकला नाहीये लॉंगॉनचा प्लेअर. आणि या 4 धावा. धाव संख्या होते 49. 50 धावेचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे ते MDP 11 संघाने कोकण गौरव संघाला. आता पाहूया कोकण गौरव संघ 18 चेंडूमध्ये 50 धावांचं हे जे आव्हान आहे ते आव्हान कशा रीतीने, कशा पद्धतीने, कशा प्रकारच्या खेळीने पूर्ण करतो हे आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये समजेल. धन्यवाद. सर्व हॅलो, पंचांना थोडी पाण्याची व्यवस्था करा. आपल्या मंडळाच्या पंचांना थोडी पाण्याची व्यवस्था करा. आपले स्वयंसेवक विनंती की आपण पंचांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था पाहिजे. चला मग MDP 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि कोकण गौरव संघ आपण आपले आघाडीचे फलंदाज विनाविलंब ताबडतोब या ठिकाणी मैदानामध्ये पाठवायचे. धन्यवाद.
या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. 50 धावांचं आव्हान आहे ते कोकण गौरव संघासाठी आणि पंच या ठिकाणी विसल देत आहेत. सामन्याला सुरुवात करतायत. पहिलं षटक आणि सुंदर असा स्ट्रेट डाईव्ह मारलेला चेंडू. पाहूया काय होतोय. चेंडू सीमा पार, खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार आणि बॅनरचं मात्र या ठिकाणी श्री गणेशा केलाय तो चेंडू याने. पुन्हा एकदा स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढं चपळ क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या मार्फत आपल्याच ओव्हर थ्रू मध्ये धावा रोखल्या त्या गोलंदाजाने. त्यानंतर पुढचा चेंडू आणि हा एक्स्ट्रा कव्हरला मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात आणि 4 धावा. धावसंख्येत 4 ने वर धावसंख्या होती 10. 3 चेंडू आणि 10 धावा या ठिकाणी करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो फलंदाज. फलंदाजाचं नाव सांगा मित्रांनो. निखिल. आशिष स्ट्राईकवर आहे निखिल, नॉन स्ट्राईकला आहे आशिष. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने मारला चेंडू आणि खणखणीत चौकार. चांगला समाचार घेतोय निखिल गोलंदाजाचा. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू चौकार, पुन्हा एकदा चौथा चेंडू चौकार. अशा 14 धावा घेतलेल्या आहेत त्या निखिल याने. 4 चेंडूमध्ये 14 धावा. 50 धावांचं आव्हान आहे ते कोकण गौरव संघासाठी आणि निखिल आपली चोख कामगिरी बजावताना पाहूया किती धावा करतोय. 50 धावांचं हे आव्हान एकटाच या ठिकाणी पूर्ण करतोय की पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेटच्या लॉंग मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि या खणखणीत षटकार. खणखणीत असा षटकार पाहायला मिळतोय. पूर्णपणे समाचार, भरपूर समाचार घेतोय तो गोलंदाजाचा. एकच चेंडू निर्धाव, बाकी 4च्या 4 चेंडू हे सीमा पार केले ते निखिल याने आणि धाव संख्या होती ती 20. सुंदर असं प्रदर्शन. पाहूया आता हा पुन्हा चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू या ठिकाणी अवांतर चेंडू घोषित केला. त्यात वाईड चेंडू आणि चेंडू या ठिकाणी धावसंख्येत 1 ने वर. 1 चेंडू शिल्लक असताना पाहूया काय करतोय. 21 धावसंख्या होतीये. चौकार येतो की षटकार. पुन्हा एकदा या लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने मारलेला खणखणीत षटकार. अशा 27 धावा घेतलेल्या आहेत त्या पहिल्या षटकाखेर. पहा या ठिकाणी कोकण गौरव संघ एमडीपी 11 संघाला सांगतो, 1 तेरी तो 1 मेरी. तुम्ही आमच्या पहिल्या षटकामध्ये 24 धावा घेतल्या होत्या. आम्ही तुम्हाला प्रत्युत्तरामध्ये पहिल्या षटकामध्ये 27 धावा घेतलेल्या आहेत. 3 धावेने वरचढ ठरतोय तो कोकण गौरव संघ. जशास तसं प्रत्युत्तर निखिलने या ठिकाणी दिलेला आहे ते एमडीपी 11 संघाला. पुरेपूर समाचार घेतला तो आघाडीच्या गोलंदाजाचा. अरे मुख्य गोलंदाजाचीच एवढी भेदक गोलंदाजी असताना सुद्धा त्याला एवढ्या स्वरूपामध्ये एवढ्या धावा जर घेतल्या असतील तर बाकीच्या गोलंदाजावरती नक्कीच दडपण वाढलेलं असेल. आणि आता त्याच स्वरूपामध्ये आणि स्ट्राईक वरती आता येतोय आशिष. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज एमडीपी 11 संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 27 धावा घेतलेले आहेत. 50 धावांची आवश्यकता असताना दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा मिड विकेटला मारलेला चेंडू. पाहूया काय होतंय. पंच या ठिकाणी निर्णय कळवतील. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. आता मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजीच आपल्याला पाहायला मिळते. जशी फटाक्यांची आतिषबाजी तशी चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. आता मात्र पूर्णपणे बॅकफूटवरती येतो तो एमडीपी 11 संघ. दोन्ही आघाडीचे फलंदाज पूर्णपणे गोलंदाजाचा समाचार घेत असताना अतिशय सुरेख अशी फलंदाजी. गोलंदाजाला मात्र भुसक्यात पाडलेलं आहे. कोणत्या प्रकारचे चेंडू फेकले गेले पाहिजेत, निर्धाव चेंडू कसे फेकले जातील. पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. पाहूया किती धावा होतात, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षण करून एका धावेवरती समाधान मानावं लागतं या ठिकाणी संघाला, कोकण गौरव संघाला. आणि अशा रीतीने धावसंख्या होते 34. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडू अखेर धावसंख्या जवळपास पोहोचलेली आहे ती 34. या धावसंख्येवरती पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर डाईव्हला पाहूया आपण तो कणकणीत षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. झेल होऊ शकला असता परंतु झेल झाला नाही एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि या ठिकाणी मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. नक्कीच क्रीडा रसिकांना हे चौकार आणि षटकार पाहायला आवडले असतील, कारण अशी जर आतिषबाजी झाली असेल तर सामन्याची मजाच वेगळी असते. ही सामन्याची लयलूट जी आहे ती लयलूट आपल्याला करता येते आणि गोलंदाजीचा पुरेपूर समाचार या ठिकाणी घेतला जातोय. अशा रीतीने धावसंख्या होते 40. फक्त 10 धावांची आता आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना 50 धावांचा आकडा पूर्ण करत असताना पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू फेकला जातोय तो गोलंदाजाच्या मार्फत. आता काही शेवटचे शिल्लक चेंडू असताना दुसऱ्या षटकातील धावा हव्यात 10. अजूनही एक षटक शिल्लक आहे आणि निखिल स्ट्राईकवर असताना पुन्हा एकदा निखिलची बॅट जी चालू झालेली आहे ना, या बॅटीला आता अजिबात काही गोलंदाजीच्या स्वरूपात प्रत्युत्तरच नाहीये. ही बॅट बोलत नाहीये, हा निखिल बोलत नाहीये, ही त्याची जी बॅट जी आहे ना ती घोंगावते आणि मैदानामध्ये सुद्धा असा आवाज क्रिएट करते की फक्त चौकार आणि षटकारांची आतिषबाजीच आपल्याला पाहायला मिळते. आणि धावसंख्या होती आता 46. 4 धावांची आवश्यकता आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. एक षटक शिल्लक असताना सुद्धा अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 धावांची आवश्यकता आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये सामना संपतोय का पाहूया. आणि त्याच प्रयत्नामध्ये आणि मला वाटतं नक्कीच या ठिकाणी सामना या ठिकाणी विजयी चौकाराने समाप्त होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, कोकण गौरव संघाचं हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत संघाचं सुद्धा खूप खूप कौतुक. आपण सुद्धा